आडव्या हाताची पकड आहे आणि पंचांचा निर्णय अंतिम. सुंदर कुस्ती झाली आणि इकडे संपलेल्या कुस्तीमध्ये आवडलेल्या कुस्तीला टाळ्या वाजवत चला. कुस्ती केंद्राचा पैलवान विजयी झाला. त्रिमूर्ती कुस्ती केंद्राचे पैलवान शिकारी पैलवान संभाजी निकाळजे सरांनी फक्त कामाची एकाने मला विचारलं कुठला व्यायाम करू सर? जिमला जाऊ का? म्हणलं सीमेवर उभं राहणार सैनिक कुठला व्यायाम करताय? शत्रूला तारून मारणार रनिंग आणि समाधान परभणी आणि प्रदीप काळे यांची कुस्ती चालू होते. सोपान पान रवी किती आतमध्ये यायचंय, सागर लगास मोहित मस्के आतमध्ये यायचंय, योगेश शिंदे रामा कोकरे आतमध्ये यायचंय. हळूहळू कुस्तीला चैतन्य निर्माण व्हायला लागलेलं आहे. शक्ती चैतन्य नागनाथ महाराज की त्यांच्या जय घोषानं सोमनाथ रोकडे आतमध्ये यायचंय. आपल्या शरीरात आणि आरोग्यात चैतन्य निर्माण होतं. असे नवनाथांपैकी एक नागनाथ महाराज. प्राचीन काळी असं म्हणतात की यात्रा चालू असताना बिगर तेलाचा दिवा पेटत होता. एवढं सत्य पण त्या काळात होतं. म्हणून तेलकुड गाव म्हणतात. तेलाशिवाय दिवा पेटत होता ते तेलकुड गाव. उगाच गावाचं नाव काही पडत नाही, त्याच्या मागे काहीतरी आख्यायिका असतात. आज आपल्या कामाचं तेल इथल्या कार्यकर्त्यांनी ओतलेलं आहे आणि गावाची विजयी पताका, विजयी ज्योत त्याने तेवते. ज्योत तसे ज्योत जला ते चलो. साहेबांनी ज्योत आपल्यापर्यंत आणून ठेवली. रामभाऊ काळे, मुरलीधर काळे, कारभारी घोडेचोर, कारभारी घाडगे, कारभारी मस्के या दिवंगत पैलवानांनी कुस्तीची ज्योत. कारभारी घाडगे ज्येष्ठ नागरिक आहे, माफ करा. यांनी कुस्तीची ज्योत आपल्यापर्यंत आणली. स्क्रीनवर आहे ना, आणि आपण पुढच्या पिढीला देणं आपलं कर्तव्य आहे. अनेक चांगल्या गोष्टी पुढच्या पिढीला द्यायच्या, ते आपल्या नंतरही चालू राहणार, आपल्या आधीही चालू होतं. टिकला पाहिजे. एक मालक दोन गड्यात, एक चाकर दोन मालकाचा गडी होऊ शकत नाही. एका पैलवानाला दोन कोच मार्गदर्शन करू शकत नाही. एक म्हणतोय खाली बस, दुसरा म्हणतोय उठून उभा राहा. वाजवायचं होतं की रात्री अण्णा? कानाचं पडदं फाटायचे टाइम आला. सोपान बनालाय का? रवी किती आलाय? काकासाहेब बाजीराव काळे यांच्याकडनं माझ्या उत्तम क्रमांसाठी 200 रुपये माझ्यासाठी बक्षीस दिले. यात्रा कमिटीचे अध्यक्ष मी त्यांचा आभारी आहे. काकासाहेब चेअरमन, छानदेव वायरमन घाडगे यांच्याकडनं माझ्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. सागर लगास मोहित मस्के आतमध्ये यायचंय. योगेश शिंदे रामा कोकरे, गोरा सय्यद शक्ती त्रिभुवन, मनेश पवार आमचा पट्ट शिष्य, तेलकुड गावचा कुस्ती कोच. सोपान रोकडे आतमध्ये यायचंय. आवाज कमी आलेलं जाणवलं, त्याला त्यांनी पाण्याची योजना केली. धन्यवाद मनेश. तुझ्या अंगावर ताकदीचं पाणी खेळेल. समोर 3 कुस्त्या चालू आहेत. कुस्तीचा इतिहास ऐकत असता असता पण कुस्त्या पाहतोय. कुस्तीचा इतिहास म्हणजेच आपल्या अध्यात्माचा इतिहास आहे. रामायण महाभारताच्या पानापानावर कुस्ती भरलेली आहे. कीर्तनातही त्याचा कदाचित उल्लेख होतो.
बुद्ध काळामध्ये एक परकीय आक्रमण आलं. अलेक्झांडर, ग्रीसचा सम्राट सिकंदर, त्याने भारतावर आक्रमण केलं. खुशकीच्या मार्गाने आला. अनेक राजे त्याला शरण गेले, परंतु एका राजाचा त्याला निरोप आला. त्याचं नाव पुरू म्हणजेच पोरस. त्याचा निरोप आला की मी युद्धाला तयार आहे. सिकंदराच्या राजदूतानं सांगितलं की तो पुरू राजा 6.5 फुटाचा प्रचंड राजा आहे. सिकंदराला सुद्धा आकर्षण निर्माण झालं, मला बघायचा आहे तो माणूस. सिकंदरानं राजदूताचे कपडे घातले आणि सिकंदराला दरबारात केला आणि सिकंदराचा निरोप सांगितला शरण. पोरसानं सांगितलं शरण तर येणार नाहीच नाही, परंतु आपली इथून पुढची भेट रणमैदानावर होईल. 300 हत्तींची रांग सिकंदरावर लढली, पण दुर्दैवानं पाऊस झाला. प्रचंड पावसामध्ये पोरसाचे हत्ती फसले आणि सिकंदर विजयी झाला. आता पोरस राजा माघार घेण्याच्या तयारीत होता. त्यावेळेस एक वृद्ध स्त्री आली. त्या युद्धात तिचा पती आणि 7 पुत्र गमावले होते. 8वा एक पैलवान पुत्र ते हातात घेऊन आले आणि राजाला म्हणाले, राजा हे माझा शेवटचा 8वा पुत्र घे, पण युद्धात माघार घे. आणि पुन्हा पोरस युद्धाला तयार झाला. पुन्हा घनघोर युद्ध झालं. पोरसाची हार होत होती. शेवटी पोरसानं निरोप पाठवला सिकंदराला, तू जर पैसा अडका सोनाना घेण्यासाठी चाल असते तर त्याचे मैदानात मी ठीक घालतो, आणि तू जर जमीन मागती तर मी इथला शेवटचा माणूस लढेपर्यंत इथलं सैन्य लढेल. असा निरोप केल्यानंतर सिकंदर निश्चित झाला आणि तडजोड केली आणि पोरसाला त्याचं राज्य परत देऊन टाकलं. त्या राज्याच्या सर्वात त्याला म्हटलं, हा आहे पैलवानांचा इतिहास. त्याच वेळेस गट राजाचं गणराज्य होतं. त्याचे 100 राजे सिकंदराला भेटायला गेले रथामधून. ते 100 के 100 पैलवान पलटणला गेले होते. ते पाहून त्यामुळे सिकंदर तिथून माघारी फिरला. आला जमिनीवरून पंजाबच्या मार्गे गेला. असा हा पैलवानांचा इतिहास आहे. अरे वा वा वा, ए फोटो घे रे. नामदेव घोडेचोर यांच्याकडनं माझ्यासाठी 500 रुपयाचं इनाम आलेलं आहे. फोटो घ्या. अमोल बागुल, धन्यवाद. सोमनाथ रोकडे, पातळी तलावमध्ये. ग्रामपंचायत सदस्य नामदेव घोडेचोर. माजी चेअरमन ज्ञानेश्वर काळे पाटील माऊली यांच्याकडनंही माझ्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद माऊली. आणि सुंदर डाव पकडलेला आहे, सुंदर बचाव केला, टाळ्या पाहिजेत. बाणाच्या काट्यावर उभं केलंय, पण अजून हार स्वीकारलेली नाही. जीवनातही कधी कधी अशी वेळ येते हार स्वीकारायची नाही. पावनखिंडीतला प्रसंग आठवा, आग्र्याची सुटका आठवा. सगळं संपलं होता, परंतु छत्रपतींना आशा सोडली नाही. पवन हरियाणा सागर शिंदे आतमध्ये यायचंय. रक्ताचा एक थेंब ही न सांगता विकास दुधारे, अक्षय जाधव, हर्षद शेख, महेश जगताप आतमध्ये यायचंय. आग्र्याहून सुटका करून घेतली तुषार आणि कांदवे, सुंदर कुस्ती झाली. टाळ्या पाहिजे दोघांसाठी. लढला कसा त्यापेक्षा पडला कसा हेही महत्वाचं आहे. सहजासहजी पडला नाही हेच शिकायचं कुस्तीतून. हाच विचार जीवनात वापरायचा. नाहीतर थोडक्यात लगे कासरा घेऊन पळणारी बरीच आहे, लगेच एंट्रलची बाटली घेऊन पळणारी लगेच आहेत. अरे जीवन फार मोठं आहे. मेलं की गेलं. हा वाजू देत ते वाजंत्री अधून मधून झटका मारायचा. लोकांना जांभळे येऊन द्यायच्या नाही. संगीताचं सामर्थ्य आहे. संघ येणार संगीत आहे. बाकी काही संघ येत नाही. करदुडा सुद्धा तोडून टाकते. बहुत कमाओ हीरे मोती, कफन को जेब नहीं होती. बारशाला एक बारशाला कपडे आणतो, त्याला पत्ता नसतो, कपडे काय आणत नाही. आणि जाताना एक पांढरं कपडं असतंय.
हरियाणा सागर शिंदे आतमध्ये यायचं, विकास उदारे अक्षय जाधव आतमध्ये यायचंय, हर्षद शेख महेश जगताप चला आतमध्ये. प्रगतशील शेतकरी दत्तात्रय पाटील गटकर यांच्याकडनं 201 रुपयाचं इनाम माझ्यासाठी आलेलं आहे. धन्यवाद दत्तात्रय पाटील गटकर. पोस्टरवरच्या कुस्त्या लागतात, पोस्टरवरचे पैलवान तयारी लागा. सुंदर प्रणव वाटचौरे, कार्तिक गायकवाड आपण तयार राहायचंय. सुंदर छडी टांग लावले होते. आतली टांग, बाहेरची टांग, छडी टांग, मुलतानी टांग. कार्तिक गायकवाड, प्रशांत रुपनवर आपण तयार राहायचंय. टांगेचे अनेक प्रकार आहेत. गायरवट्याने मला जाता जाता टांग मारली असं बोली भाषेत आपण म्हणतो, म्हणजे फसवलं. सज्जन गवाड याचं नाव पैलवान. दाखवणार एक आणि करणार एक, त्याचं नाव पैलवान. कुस्तीगिराला पैलवान का म्हणतात ते ऐका जरा. त्याला अनेक पैलू असतात. चोर आले पैलवान पुढं, घराला आग लागली पैलवान पुढं, नवरदेव मिरवायचा आहे पैलवान पुढं, यात्रा सुरक्षित पार पाडायची पैलवान पुढं. त्याला अनेक पैलू असतात. पैलूवान, अष्टपैलू म्हणून त्याला पैलवान म्हणतात. त्याला अनेक पैलू असतात. घरातली आपत्कालीन व्यवस्था म्हणजे पैलवान आहे. बाकी आपण सावलीत बसून सुरक्षित यक्षक. घरात फार गप्पा मारतो. अय यक्षक. पण कुत्र जर आडवा आलं निम्म्या रात्रीच तर बोबडी वळते, कारण आपली भाषा कुत्र्याला कळत प्रकाश नाही. भाऊ, प्रकाश भाऊ पाटील गंगापूर. त्याला कुस्ती खेळ वाटते दुसरं काय नाही. त्याला लंगूट शिवा. उद्यापासून त्या मनीषकडे पाठवा आणि आधी म्हैस घ्या. डेअरीचं बंद करा. आपण नुसतं लोण्याच्या का पाहतोय, लोणीच कुठं विकत मिळणार. ते बटर का काय म्हणते ते बी खारट लागते. लोण्याच्याच गप्पा आणते. डायरेक्ट साय जाळून तूप करतात. लोणी कुठं आहे? श्रीकृष्ण परमात्म्यानं लोणी खाल्लंय, प्रणव चोरून वाटचौरे, खाल्लंय, म्हणून तो तयार चतुर राहायचंय. होता. आज आपलं चहान बिस्किट पाव आणि लोणी कुठं गायब झालं काय माय. टीव्ही वरती बोर्नविटाची जाहिरात आणि ऑलिम्पिकची मेडल आणली शेतकऱ्याच्या पोरांनी. हे बोर्नविटा पिणारी गेली कुठं? सुंदर कुस्ती हो मारली पहिलं समोर. थोडं तिकडे सारखा. त्या कुस्तीचा निकाल लावा सर. थोडं तिकडे. हो पहिलं. त्यांना सूचना द्या. जोडीला जोडे. 2 मिनिटं दिले काय ती मानाचा मळ काढायला लागलाय. डावपेच संपले. पण पैलवानाची मान एवढी मजबूत असते, ज्याला मान आहे त्याला मान आहे, ज्याला मान नाही त्याला मान नाही. कारण त्या मानाला सत्काराचा पाहिजे ना. भरपूर कुस्त्या होणार आहेत. वेळेत झाले पाहिजेत. रात्रभर माणसं जत्रेसाठी जागलेली आहेत. आता झोपल्यावर 2 दिवस उठणार नाही. जत्राचा शिनवटा काढायचा आहे. दोघांना विनंती, कुस्ती करा, डावपेच करा. तुमची जोड काटाय. हर्षद शेख महेश जगताप, तुषार खांदवे, चरण मेघवाले, सौरभ शेंडगे, अकराज शेख, सोनू पठाण, पोपट लांगे. चला आतमध्ये सर्वांनी, ज्यांचे नाव पुकारले त्यांनी आतमध्ये यायचंय. नुसतं पैलवान तयार करू नका, त्याच्यावर संस्कार करा. आमच्याकडे एक जणांनी काय केलं, भावकीचा त्रास करून भावाला पैलवान केलं. वाटण्याच्या टायमाला त्यानेच घर ठोकून काढलं. काय करायचे सांगा. संस्कार पाहिजेत. म्हणून पूर्वजांनी बजरंग बलीची स्थापना केली मंदिरात. काही जरी झालं तरी सख्या भावावर उलटू नको. प्रत्येक वेळेस भीमाला तोंडी द्यायची. त्या बकासुराला लढायला जायचं का, भीम दादा तू जा. भीमाला एक जण म्हणला का भाऊ तुझं चतुर आहे बरं का, तू का जातो. भीम म्हणला त्यांच्या वाटणीचं अन्न मी खाल्लंय, माझं जाणं कर्तव्य आहे. असा होता भीम. नाहीतर आजकाल पैलवान भाऊ वाटण्याला बसला दांडकं घेऊनच बसतो. मला खालची काळी पट्टी द्या, नाही तर तुमचं काय खरं नाही. म्हणून संस्कार गरजेचे आहेत. आणि सुंदर कुस्ती केली.